एवढ्या मोठ्या उत्साहाने संपूर्णपणे विचार करून भरवलेल्या 50व्या वाढदिवसाचे सिंहासनावरोहण यथासांग पार पडले होते. औरंगजेबाला जे हवे होते ते सारे मिळाले होते, पण दिवाणी खासच्या बैठकीतील एका शिवाजीच्या प्रसंगाने साऱ्याला गालबोट लावले होते. साऱ्या दरबारात ती बातमी पसरली होती, एक हिंदू राजा येतो आणि बादशहाचा अपमान त्याच्या तोंडावर करून निघून जातो. यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. आग्र्यात गोळा झालेल्या सरदारात त्याबद्दल कुजबूज चालू होती. रात्री जेवण करून औरंगजेब आपल्या शयनगृहात बसला होता. अंगात एक मलमली कुडता आणि विजारताने घातली होती. पांढऱ्या शुभ्र आवरणाने सजलेल्या साध्या बैठकीवर तो बसला होता. उजव्या हातात त्याची जपाची माळ होती. शयनगृहात खास गोटातील बेगम साहेबा, जहा आरा, जाफर खान, राजा जयवंत सिंग उभे होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर शांत स्मित होतं. ओटांच्या कडांवरून खाली झुकलेल्या आपल्या मिशांवरून डाव्या हाताची बोट तो फिरवीत होता. जपाच्या माळेतला एक एक मणी पुढे सरकत होता. जाफर खान म्हणाला, अलीजहा, दरबारी साधी जुबा उघडली तरी कडाई सजा होते आणि हा काफर दरबारी सरळ सरळ बेइज्जत करतो, पाठ फिरवतो. त्याला क्षमा? असं चालू दिलं तर दरबारचा बोज राहायचा नाही. पुष्कळ भूमिये असे येतील आणि सरळ सरळ बेमुहूर्तपणे वागून जातील. साऱ्या मानकऱ्यात हेच बोललं जाते. काफरांचं बेवर्तन असं सहन केलं तर इस्लाम टिकणार नाही. सारे तसेच वागतील. मग राज्य चालायचं कसं? अन्नदाता वजीर म्हणतात ते एकदम दुरुस्त आहे. जसवंत सिंगाने पाठिंबा दिला. अर्थात याचा निर्णय सर्वस्वी अलीजहाच्या हाती आहे. त्यांनी कुणाला क्षमा करावी आणि कुणाला शिक्षा करावी हे कोण सांगणार? पण यानं अलीजहाचं नमक खाल्लं आहे. त्याला हे सहन करणं कठीण आहे. औरंगजेब हसला. त्याने विचारले, मग जसवंत सिंग, तुझा काय सल्ला आहे? अन्नदाता, शिवाजीला शिक्षा झाली पाहिजे. हाँ हाँ, हम समजते हैं. औरंगजेबाने मान डोलवली. त्याची नजर जहाआरावर भिडली. हास्य कायम होते. आपली दाढी कुरवाळीत औरंगजेबने विचारले, आणि बेगम साहेब, तुमचं मत नाही सांगितलं? ते काय सांगायला हवं? खुदावत सारं जाणतात. ज्यानं आपली सुरत लुटली, शास्त्रखानाची बोटं तोडली, एवढंच नव्हे तर खुद्द दरबारी आपली मूरवर ठेवली नाही, त्याची गय कसली? शांतपणे जपाची माळ ओढीत काही क्षण औरंगजेब बसला. सर्व भारताचे राजकारण धूर्तपणे पाहणाऱ्या आलमगीरला वैयक्तिक अहंता फार नव्हत्या. तो आपल्या दैवी जबाबदारीचा वारस होता. खुळ्या चिडीला तो मनातून हसत होता. त्याच्या नजरेसमोर होता मिर्झा राजा जयसिंग. काबूलपासून आसामपर्यंत व काश्मीरपासून दक्षिणेपर्यंत त्याच्यासाठी फिरणारा इमानी मिर्झा राजा. त्याचाच विचार करीत औरंगजेब बसला होता. सारे निस्तब्ध, विचारमग्न आलमगीरकडे पाहत होते. भानावर येऊन औरंगजेबाने नजर उंचावली. तो म्हणाला, सारं होऊन जाईल. मान मरातबा बरोबरच अल्लानं आणखीन एक छोटीशी गोष्ट माणसाला दिलीये, त्यामुळे सारी दुनिया जगते, माहीत आहे? जहाआराने नकारार्थी मान हलवली. त्या नाजूक देणगीचं नाव आहे नींद. ती आमच्या डोळ्यासमोर तरसते आहे. तुम्हा सर्वांची ना नसेल तर आम्ही झोपावं म्हणतो. शहेनशहानं एक सूक्ष्म जांभई दिली. त्याचे ओठ चिंतन करीत होते. 2 दिवसांनी 2 प्रहरी अचानक कुंवर रामसिंग राजांच्याकडे आला. निराजी पंत त्र्यंबकजी बोलत बसले होते. 2 दिवसात राजांचा राग बराचसा निवळला होता. आपण बादशहांच्या मुलकात आहोत. बादशहाला फार दुखवणे इष्ट नाही हे त्यांच्या ध्यानी आले होते. रामसिंगच्या सल्ल्याने त्यांनी औरंगजेबाला पत्र लिहिले होते. औरंगजेब कोणती पावले टाकील यावर राजे विचार करीत होते. तोच रामसिंग आल्याची वर्दी झाली. राजांनी रामसिंगाचे प्रेमाने स्वागत केले. राजांची प्रसन्न मुद्रा पाहून रामसिंगाला बरे वाटले. राजांनी विचारले, काय म्हणतो तुमचा दरबार? वातावरण अजून तापलेलं आहे. राजाजींच्या विरोधी गटाची मंडळी तुमच्या विरुद्ध बादशहांचे कान भरवित आहेत. त्यांना भर म्हणून शास्तखानाची बेगमही त्यांना सामील झाली आहे. त्याचा परिणाम? आलमपणा शांतीचे सागर आहेत. दर्याच्या जिगरमधील जलजले कळण्यासाठी दैवी सामर्थ्य पाहिजे, पण मी त्यांच्या कानावर घातलं आहे. वजीर जाफर खानांनाही मी बोललो आहे. त्यांची एकदा भेट घ्यायला हवी. आम्ही? राजे दचकले. राजासाहेब, जाणून बुजून तुम्ही पहाडाखाली हात घातलात. तो सुटेपर्यंत गौरफिक्रची जरूरत आहे. आता काही दिवस मानापमान संपूर्णपणे विसरून जावं हा माझा अर्ज आहे. आपल्या जीविताची सारी जबाबदारी माझ्यावर आहे. तिथून मला पार पडायचं आहे.
राजे हसले. ते म्हणाले, कुंवरजी, घाबरू नका. आम्ही वचन देतो. तुम्ही सांगाल तसे आम्ही वागू. फक्त दरबारात आम्हाला जायला लावू नका. बहुतेक ती पाळी यायची नाही. राजसाहेब, आज मी मुद्दाम लवकर आलो आहे. एक विनंती आहे. कसली? आज थोडं फिरायला जाऊ. आनंदानं. निराजी? निराजी जवळ आले. निराजी, बाळराजे हिरोजींबरोबर इथेच कुठेतरी जवळपास असतील. त्यांना बोलवा, तयार व्हा. राजे कपडे करून आले तोवर संभाजीराजेही आत आले. सारे अश्वारूढ झाले. रामसिंगांबरोबर राजे होते. पाठोपाठ हिरोजी, संभाजी, निराजी ही मंडळी होती. मागून रक्षक दल येत होते. ताजमहालासमोर सारे पायउतार झाले. सूर्याच्या तिरप्या किरणात आपल्या अलौकिक सौंदर्याने तळपणारे ते शिल्प राजे पाहत होते. त्या इमारतीची ख्याती राजांनी खूप ऐकली होती. राजे मंत्रमुग्ध होऊन उद्गारले, वा, सुरेख! आपल्याला ही इमारत आवडेल अशी खात्री होती, म्हणून काल वजीर जाफर खानांच्याकडून खास परवाना काढला. आंधळ्याखेरीज कुणाही माणसाला ही इमारत आवडेल? राजांनी विचारले. पण परवाना का काढलात? त्याखेरीज गाभाऱ्यात जाता येत नाही. बड्या शहेनशहांनी आपला सारा जवाहरखाना इथं रिता केला आहे. असं? अशी इमारत दुनियेत नाही. शहाजहान बादशहांनी अजुर्मंद बाणूच्या आठवणीखातर ही यादगार तामीर केली. हिच्यासाठी सारी दौलत खर्ची घातली. 15 वर्ष 20,000 मजूर या कामावर राबत होते. रावळ मक्रानहून संगमरवर आणला जात होता. शहेनशहांच्या मृत्यूनंतर त्यांचंही दफन याच जागी झालं. अलौकिक, सारे म्हणाले. शब्द अपुरे आहेत. नेत्रांचं सार्थक व्हावं अशी सुंदर इमारत आहे. आबासाहेब, आपणही अशी इमारत बांधूया ना? शहाजांच्या शेजारी उभे असलेले संभाजीराजे म्हणाले. सारे हसले. राजांनी बाळराजांच्याकडे पाहिले. ते मोकळेपणाने हसले. बाळराजांच्या पाठीवर हात ठेवीत राजे म्हणाले, बाळराजे, अजून तुम्ही लहान आहात. लक्षात ठेवता आलं तर ठेवा. गादीवर येणारा प्रत्येक सम्राट आपलं भव्य थडगं उभारण्यात आपली निम्मी हयात खर्ची घालीत असतो. आपल्या मागे आपलं नाव राहावं ही त्या मागे उत्कंठ इच्छा असते. बाळराजे, माणसानं जगात येऊन असं कार्य करावं की त्याला आपलं नाव राहण्यासाठी थडकं बांधण्याची पाळी येऊ नये. जीवन असं जगावं की उज्ज्वल कीर्तीचा दळवळ सदैव मागे राहावा. नसीहत नेक हे, रामसिंग म्हणाला. मग असल्या इमारती असल्यापेक्षा नसलेल्या बऱ्या, हिरोजी बोलून गेला. ते ऐकताच राजे वळले. हिरोजीकडे पाहत म्हणाले, नाही हिरोजी, एकदम अशी नफरत व्यक्त करू नकोस. त्या हेतून मी बोललो नाही. ज्या नजरेनं पाहावं तसं दृश्य दिसतं. आम्ही बोललो ते फक्त स्मारकाच्या कल्पनेबद्दल, ताजच्या खूबसूरतीबद्दल नव्हे. सारे स्तब्ध झाले. राजे परत ताजमहाल पाहू लागले. आकाशात उंच चढलेले मनोरे, मधला भव्य घुमट, नक्षीदार चबुतरे, राजे ते दृश्य मनात साठवीत होते. निराजीपंत म्हणाले, या मोगली इमारतींना एक वेगळी शान आहे, पण मंदिरांचा गोडवा यात नाही. आम्ही सांगितलं ना, ज्या दृष्टीनं पाहावं तसं दिसतं. निराजीपंत काम, क्रोध, मद, मत्सरांच्या 4 मनोऱ्यात गुंतलेल्या जीवाचं हे प्रतीक आहे असं आम्ही सांगितलं तर हाच ताज केवढा वेगळा वाटेल, नाही? निराजीपंत स्तब्ध झाले. राजांनी रामसिंगाला एकदम विचारले, कुंवरजी, या संगमरवरी स्वप्नासाठी पायाचे दगड ही संगमरवरीच वापरलेत का? नाही राजासाहेब, पायाचे दगड साध्या पत्थरांचेच आहे. राजे हसले. पुढे चालू लागले. रामसिंग अदबीने म्हणाला, गुस्ताखी माफ हो. आज्ञा झाली तर? हा कुंवरजी, ते शाही रिवाज इथं पाळू नका. आपल्या वडिलांनी मिर्झा राजांनी आम्हाला पुत्रवत लेखलं आहे. तसं पाहिलं तर आपलं नातं भावाभावांचं आहे. काय विचारणार होतात? राजासाहेब, अनेकांच्या सोबतीनं मी हा ताज पाहिला, पण हा प्रश्न कोणी केला नव्हता. मी सांगताच आपण का हसला तेही समजलं नाही. राजे एकदम गंभीर झाले. एक दीर्घ निश्वास त्यांच्या मुखातून बाहेर पडला. ताजवर निजळ नजर खिळवून ते सांगू लागले, कुंवरजी, हजारो काळे पत्थर जेव्हा स्वतःला पायात गाडून घेतात तेव्हाच त्यावर असं संगमरवरी स्वप्न उभं राहतं. आपल्या सौंदर्यात झगमगतं.
जोवर ही इमारत आहे तोवर आमच्यासारखे अनेक मुसाफिर इथं येतील, याचं सौंदर्य पाहून थक्क होतील, तृप्त होतील. पण या शिल्पाच्या उभारणीसाठी याच्या पायात खर्ची पडलेल्या हजारो पत्तरांचा हिशेब कुणाच्या ध्यानी मणीही येणार नाही. आम्हीही एक स्वप्न उभं करीत आहोत. जगदंबेच्या कृपेने ते आज ना उद्या साकार होईलही. ते जेव्हा घडेल तेव्हा त्याचं कर्तृत्व आमच्या माथी मारलं जाईल. पण ज्यांच्या शहादतीवर स्वराज्य उभं राहिलं, आमच्या शब्दाखातर ज्यांनी स्वराज्याच्या पायी कुर्बानी केली, त्या सर्वांची नावनिशाणी कोण सांगणार? आज ताज पाहत असताना आम्हाला आमच्या मोहिमात कामी आलेल्यांची तीव्रतेने आठवण होत आहे. राजे भानावर आले. चला कुंवरजी, ताज पाहू. पाय धुवून साऱ्यांनी ताजच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. धुपाचा आणि उदबत्त्यांचा मंद सुगंध साऱ्या वातावरणात भरून राहिला होता. अप्रतिम जाळीच्या संगमरवरी कट्टड्यांनी कबरीभोवती वेढा दिला होता. एक फकीर कबरीवर मोरपंख्याने वारा ढाळीत होता. अनेक मौल्यवान रत्नांनी जडवलेल्या 2 कबरींवर दृष्टीही ठरत नव्हती. राजांनी नम्रतेने त्या कबरींना हात जोडले. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. ते पाहून रामसिंगला आश्चर्य वाटले. कालभर दरबारी संतापाने लालेलाल झालेला हाच तो शिवाजी की काय, असा संभ्रम निर्माण झाला. राजांनी ते भाव जाणले. त्यांनी सांगितलं, कुंवरजी, या जीवाला हुस्नची जाणकार नजर होती. त्याला प्रेमाचा अर्थ कळला होता. त्या जीवासमोर नतमस्तक होण्यात संकोच कसला. गाभाऱ्यातून वर जाण्यासाठी राजे चालू लागले. पाठोपाठ हिरोजी, निराजी येत होते. हिरोजीने निराजींना विचारले, केवढी रत्न खर्ची पडली नाही? गाभाऱ्यात ते कुजबुजनं घुमले. राजांनी मागे पाहिले आणि ते म्हणाले, हिरोजी, युद्ध आणि प्रेम यात खर्चाचा हिशोब नसतो. रामसिंगांसह राजे ताजमहालाच्या चौथऱ्यावर आले आणि रामसिंगाने सांगितले, पण राजे, शहनशाह शहाजहानला ही एकच बेगम नव्हती, अनेक बेगमा त्यांना होत्या. त्या शब्दांवर राजे व्यथित बनले. उचललेले पाऊल अडखळले. नजर घायाळ बनली. शेजारी असलेल्या संभाजीला नजीक ओढीत ताजकडे पाहत राजे बोलले, कुंवरजी, अशी गल्लत करू नका. जीवनात एखादा मनसुबा असा जमून जातो की त्याची सोबत आयुष्यभर सुटत नाही. बेगमांच्या यादीवर प्रेमाचा हिशेब मांडला जात नाही. रामसिंग, तशी गल्लत करू नका. शंकेचं ठिकाण हे नव्हे. माफी असावी, गैरसमजानं बोललो. असले गैरसमज जपायला हवेत. तुमच्या मताप्रमाणे आम्हीही खूप गैरसमज करून घेतलेत ना, तेही विसरून जावे. आमच्या मनात काही नाही. तुम्ही आमच्या भल्याकरता सांगता, पण आम्हाला आता औरंगजेबाचा एतबार येत नाही. त्याच्या हेतूबद्दल आमचा संशय फिटलेला नाही. नाही राजाजी, उद्याप तसा संशय धरण्याचं काही कारण नाही. शहनशहांच्या मनात काही नाही. सारं ठीक होईल. माझ्या वडिलांनी शहनशहांना स्पष्ट कळवले आहे. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तरी राणाजींचं दिल्ली तख्ताचं इमान संपून जी जागा वैर घेईल. आम्हाला ती खात्री आहे. त्याच भरवशावर आम्ही औरंगजेबाला भेटण्याचं धाडस केलं, नाही तर आम्ही आलो असतो कशाला. याच आलमगीरनं तख्तासाठी भावांच्या कत्तली केल्या. जन्मदात्याला, या ताजच्या निर्मात्याला कैद केलं. त्याच्या मृत्यूची अहोरात्र वाट पाहून इच्छित साध्य करण्यासाठी बापाच्या मालिशाच्या तेलात विष मिसळलं आणि त्याचा परिणाम म्हणून अंगाला भेगा पडून अत्यंत दर्दनाक मौत शहाजहानला स्वीकारावी लागली. मेल्यावर माणसाचं वैर विसरतात, पण आलमगीर तिथंही मुस्तसणा झाला. पुन्हा आठवणींना उजाळा मिळू नये म्हणून एका बेवारशाप्रमाणे शहाजहानला रातोरात किल्ल्यातून हलवून इथं आणून त्यानं त्याचं दफन केलं. साधा दरबाराचा दफनविधीही त्या जीवाला मिळाला नाही. आपल्याला हे कसं समजलं? साऱ्या राजधानीला हे माहीत आहे. जाऊ दे, आम्हाला त्याच्याशी कर्तव्य नाही. सांगायचा हेतू एवढाच होता की प्रत्यक्ष रक्ताशी बेईमान करणारे आपले कृपाळू शहेनशाह उद्या आमच्याकडे कोणत्या कृपादृष्टीने पाहतात याची आमच्या मनात शंका आहे. त्याचा भरवसा कोणी द्यावा? रामसिंगाला उत्तर सुचले नाही. राजांच्या सह तो छावणीवर आला. रामसिंगाला बोलवण्यासाठी आलेला वजीर जाफरखानचा एहजीब रामसिंगांच्या तळावर वाट पाहत होता. रामसिंग आमीन खानाकडे गेले तेव्हा आमीन खान एकटाच बसला होता. वजीर जाफरखान व आमीन
खान मिर्झा राजांच्या बाजूने होते. रामसिंगाने त्यांना आपल्या बाजूला वळवून घेतले होते. आमीन खान संचित दिसत होता. रामसिंगाने सामोरे जाताच विचारले, खान साहेब, तातडीने बोलावलं. आसनाकडे बोट दाखवीत आमीन खान म्हणाला, बसा. कुंवरजी, दरबारी मामला ठीक दिसत नाही. दरबारी गुंतागुंत सारखी वाढते आहे. पण जाफर खान तर सांगत होते की 4-8 दिवसात सारं निवळेल आणि बादशहा राजांना भेटीला बोलावतील. उन्हाळी पावसाचा अंदाज सांगता येईल, पण दरबाराचा अंदाज सांगणं कठीण. मला आज खास बातमी लागली आहे. बादशहाने शिवाजीला मारण्याचा बेत ठरवला आहे. तो बेत पार पाडीपर्यंत फिदाई खानाच्या घरी राजांना ठेवण्याचा हुकूम फुलाद खानाला मिळाला आहे. खान साहेब, हा दगा आहे, रामसिंग म्हणाला. खरोखरच बादशहाने शिवाजीला मारले तर रामसिंग जबाबदार धरला जाणार होता. मिर्झा राजांनी सारी जबाबदारी रामसिंगवर टाकली होती. दगा कसला? आमीन म्हणाला. जेवढं करता येणं शक्य होतं तेवढं आपण केलं. शिवाजीनंच हे प्रकरण चिघळविलं, त्याला आपण काय करणं? काहीतरी करायला हवं. हे थांबायला हवं. रामसिंग उठत म्हणाला. नाही खानसाहेब, हे होता उपयोगी नाही. काही वेळ दोघंही बोलत नव्हते. शेवटी रामसिंगाने निर्णय केला. तो म्हणाला, आमीन साहेब, तुम्ही एक करा. माझा निरोप बादशहांना कळवा. कसला? बादशहांना सांगा, त्यानं शिवाजीला मारण्याचा निर्णय केला असेल तर तो चुकीचा होईल. शिवाजीनं आपल्या सुरक्षितपणाबद्दल माझ्या पिताजींचा कौल घेतला आहे. शिवाजीची जबाबदारी माझ्यावरही टाकलेली आहे. बादशहा कसेही वागण्यास मोकळे आहेत. ते हेच करणार असतील तर त्याआधी त्यांनी मला ठार करावं, नंतर माझ्या मुलाला मारूनच मगच शिवाजीचा निर्णय करावा. असं सांगू? एक शब्दही न वगळता माझा निरोप सांगा, नाही तर शिवाजी वाचू शकणार नाही. आमीन खानाने दुसऱ्या दिवशी सकाळी बादशहाची भेट घेऊन रामसिंगचा निरोप सांगितला. औरंगजेब तो निरोप ऐकून विचारात पडला. हे राजपूत एककल्ली. न जाणो शिवाजीचा वध होता दक्षिणे जयसिंग आणि इकडे रामसिंग बादशहाविरुद्ध उभे राहिले तर? जयसिंगाची वैर बादशहाला परवडणारे नव्हते. तो आमीन खानाला म्हणाला, आमीन, रामसिंगालाच विचार, तो शिवाजीला जामीन राहण्यास तयार आहे का? तो पळाला किंवा त्यानं काही कपट केलं तर जबाबदार तो राहील. जामीन कतबा लिहून दिला तर तो मी विचार करीन. कुंवरला ते सांगताच कुंवरने शिवाजीला जामीन राहण्याचे कबूल केले. तो तसाच धावत शिवाजीराजांकडे आला. शिवाजीराजांनी सर्व हकीकत ऐकली. राजांनी आपल्या पूजेच्या शिवलिंगावरील बेल उचलून रामसिंगाला वचन दिले आणि रामसिंगाने सहीनिशी जामीन कतबा तयार केला. शिवाजीराजांसाठी रामसिंगाने स्वतः प्राण गुंतविला. दिवाणी खासच्या संध्याकाळच्या बैठकीत तो जामीननामा रामसिंगाने आमीन खानाच्या हाती दिला. याचा स्वीकार करून औरंगजेब म्हणाला, कुंवरला सांगा की मी त्याची नेमणूक काबूलवर केली आहे. आपली फौज घेऊन शिवाजीसह त्यानं काबूलला जावं. निघण्याचा मुहूर्त बघावा. एका संकटातून बाहेर पडतात न पडतात तोच राजे दुसऱ्या संकटात सापडले. राजाने जाफरखानाची भेट घेतली. त्याला भरपूर नजराणा दिला आणि वजीर जाफरखान मध्यस्थी करायला तयार झाला. आपले सैन्य आणू दिले तर राजाने काबूलपर्यंत जाण्याची तयारी दाखवली. औरंगजेब विचारात पडला. खुद्द दिल्लीमध्ये शिवाजीचे सैन्य येऊ द्यायला तो खुळा नव्हता. काबूलचा बेत त्याने रद्द केला. शिवाजीला निश्चित कोणती वचनं देऊन मिर्झाराजांनी पाठवलं आहे याची विचारणा करणारे तातडीचे पत्र औरंगजेबाने मिर्झाराजांना पाठवले. दिवस उलटत होते. राजे दरबारच्या मोठमोठ्या सरदारांना भेटत होते, नजराणे देत होते. राजांची माणसे, महादेव यासारखे नगरबाज आग्रा शहरात फरफेटका मारत होते, ओळखी वाढवीत होते. दरबाराचे वातावरण निवळावे म्हणून रामसिंग संभाजीराजांना घेऊन दरबारी जात होता. संभाजीराजांना औरंगजेबाने मानाची कट्यार व पोशाख देऊन गौरवले होते. औरंगजेब मिर्झाराजाच्या उत्तराची वाट पाहत होता. राजांच्यावर रामसिंगांचा पहारा होता. आपल्यावरील टांगत्या तलवारीचा राजांना वीट आला होता. त्यांनी सोक्षमोक्ष लावून घेण्याच्या हेतूने एक अर्ज पाठवला. जर बादशहांनी सरकाराला दिलेले सर्व किल्ले परत केले तर मी 2 कोटी रुपये खंडणी देईन. मला परत जाण्यास परवानगी मिळावी. माझा मुलगा इथे चाकरीत ठेवण्यास मी तयार आहे. बादशहा जी शपथ घ्यावयास सांगतील ती मी घेईन. मी बादशहांच्या शब्दावर विसंबून आलो. माझी निष्ठा मोठी आहे. ज्यावेळी स्वारीचा बेत कराल त्यावेळी बोलावताच मी येईन. बादशहा विजापूर स्वारीत गुंतले आहेत. मला तेथे जाऊ द्या. मी बादशहांसाठी लढा देईन किंवा मरून जाईन. राजांच्या सारख्या जाणाऱ्या अर्जाने आणि शिवाजीच्या वाढत्या भेटींनी औरंगजेबाचा संशय वाढला. तो म्हणाला, मी शिवाजीशी सौम्यपणे वागतो. यानं त्याचं डोकं फिरलं आहे. घरी जायला मी त्याला परवानगी देईन कशी? त्याला सांगा की त्यानं यापुढे कोणासही भेटू नये, रामसिंगाकडेही जाऊ नये. सक्त ताकीद द्या. राजांना रामसिंगाचे पहारे कडक झाल्याचे जाणवले. औरंगजेबाने रामसिंगाकडूनच
शिवाजीने त्याच्याकडे राहिलेले किल्ले द्यावेत म्हणून मागणी केली. रामसिंगाने तो निरोप राजांना सांगताच राजे भडकले. कुंवरजी, तुम्ही मला काय सांगता? इथे बोलवून आणून मला तुमच्या पहाऱ्यात टाकलं. मिर्झा राजांच्या सांगण्यावरून 23 गड मी बादशहाला दिले आणि मिर्झा राजांनी टोक परागणा बक्षीस मिळवला. आता राहिलेले गड बादशहांना द्यायला सांगू तुम्ही कोणता परगणा मिळवणार आहात ते तरी सांगा. राजांच्या या रोकड्या सवालाने रामसिंग थंड झाला. त्याने बादशहाला राजांचा नकार कळवला. बादशहा ते ऐकून सावध झाला. त्याने आपली नखे बाहेर काढली. फुलाद खानाला 5,000 फौजेनिशी शिवाजीवर पहारा बसवण्याला पाठवले. राजे मंचकावर बसले होते. सायंकाळचा समय होता. आपल्या सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करण्यात राजे गुंतले असता संभाजीराजे धावत आले. आबासाहेब, सैन्य येतंय. त्या घाबरलेल्या बाळजीवाला जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, ही औरंगजेबाची राजधानी आहे. दरबारासाठी आलेला एखादा सरदार शाही महेर नजरेतून सुटका होऊन माघारी जात असेल. बाळराजे, असं अश्वदळ पाहून घाबरलात तर कसं होणार? साऱ्यांच्या चेहऱ्यावर स्मित उमटणार. तोच राजांच्या छावणीभोवती चारी बाजूंनी टापांचा खडखडाट उठला. हिरोजी बाहेर धावला आणि बाहेर उभा असलेला महादेव आत आला. महादेव ओरडला, राजे, घात झाला. छावणीभोवती चारी बाजूंनी सैन्याचा गराडा पडला आहे. साऱ्यांच्या तलवारी उपसल्या गेल्या. राजे डेऱ्याच्या दाराशी गेले. तोफांचे गाडे छावणीभोवती लावले होते. हजारो घोड्यांचे खूर खडखडत होते. राजांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. राजांचे लक्ष डेऱ्याच्या रखाने येणाऱ्या एका स्वाराकडे गेले. हिरवी जरी कलाबुतीची जगमगणारी पतू, मस्तकी किमोश, अंगात अंगरखा, चोळणा घातलेला स्वार उजव्या हाती लगाम व डाव्या हाताची मूठ आपल्या कमरेवर ठेवून मारे एटी डेऱ्याकडे येत होता. राजे माघारी वळले आणि क्षणात तो सरदार डेऱ्यात प्रवेश करता झाला. राजांच्या भोवतीच्या माणसांच्या हातातील तलवारी पाहून त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिकडे दुर्लक्ष करून किंचित मान झुकून तो म्हणाला, शिवाजीराजे, बादशहाच्या बंदाला फुलाद खान म्हणतो. अफसोस की बात है, आपल्यावर पहारा करण्यासाठी मला आणि माझ्या 5,000 स्वारांना आज्ञा झाली आहे. आजपासून आपण माझ्या पहाऱ्यात आहात याची आठवण ठेवावी ही दरखास्त आहे. राजे सुन्न होऊन ते ऐकत होते. हाच तो फुलाद खान की ज्याचं वर्णन काळीज नसलेला माणूस म्हणून करतात. राजांनी त्या धिप्पाड देहाकडे निरखून पाहिले व ते म्हणाले, खान साहेब, तुम्ही तुमचं काम करा. आमच्याकडून तुम्हाला त्रास व्हायचा नाही. आपण दोघे बादशहाचे बंदे. तुम्ही पहारा करा, आम्ही कैदेत राहू. राजांचा तो शांतपणा पाहून फुलाद खान चकित झाला. अभिवादन करून तो बाहेर गेला. राजे कसे बसे मंचकावर जाऊन बसले. बाल संभाजी राजांच्याकडे धावले. ते म्हणाले, आबासाहेब, हे स्वार का आलेत? त्या चिमुकल्या जीवाच्या बोलाने राजांचे धैर्य ढासळले. एकदम बाळराजांना मिठीत घेऊन राजे म्हणाले, घात झाला, आम्ही फसलो. आणि राजांच्या डोळ्यांना अश्रू धरायला लागला. त्यांच्या शोकाला सीमा राहिल्या नाही. फुलाद खानचा कडेकोट पहारा राजांच्या भोवती जारी झाला. बाहेरचा पहारा फुलाद खानचा होता, तर आतला पहारा रामसिंगाचा होता. राजांकडे जाणाऱ्यांवर कडाई नजर ठेवली जात होती. राजांच्या तळाच्या तोंडाशी खुद्द फुलाद खानचा डेरा उभारण्यात आला होता. एका माणसाच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने अनेक तोफा आणि 1000 माणसे गुंतवली होती. तशा परिस्थितीतही राजांना औरंगजेबाने घेतलेल्या धास्तीचे कौतुक वाटत होते. सरळ मार्गाने सुटका आता अशक्य आहे हे राजांना उघड दिसत होते. राजांच्या भोवती सारे गर्भगळीत होऊन बसले होते. राजांनी आपली मन सावरले. यातून मार्ग शोधण्यात त्यांचे मन गुंतले. रामसिंगाला राजांचे पहारे जारी झाल्याचे समजताच तो राजांना भेटायला आला. त्याची मान शरमेने लवली होती. रामसिंगाला पाहताच राजे उफाळले. रामसिंग, पटली ना खात्री? हाच सलोखा औरंगजेबाला करायचा होता ना? राजासाहेब, मी सक्त दिलगीर आहे. रामसिंग डोळ्यात पाणी आणून म्हणाला, मी पिताजींना सर्व कळवलं आहे, पण माझी शक्ती मर्यादित आहे. रामसिंगाचा काही दोष नाही हे राजे जाणीत होते. त्यांनी रामसिंगला जवळ बसवून घेतले. ते म्हणाले, तुमचा दोष नाही रामसिंग, दोष आमचा आहे. आमचे मनसुबे फसले. औरंगजेबाचे सफल झाले. आता माझं ऐका. फुलाद खानाचा पहारा बसलाच आहे. माझ्यासाठी तुम्ही जामीन राहिला आहात. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी खूप तरफदारी केली, पण तुमच्या शब्दाला दरबारी किंमत नाही. तुमचं कोणी ऐकत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही माझी जबाबदारी स्वीकारू नये.
राजासाहेब, एका कुंवरजी, मी सांगतो ते अगदी खरं आहे. तुम्ही बादशाला सांगा, शिवाजीवर आता फुलाचे पहारे आहेत. त्याची जबाबदारी तुमची. त्याला तुम्ही ठार मारू शकता, पण आता माझ्यावर शिवाजीची जबाबदारी नको. रामसिंग कावराबावरा होऊन उभा राहिला. बोलून चालून अस्सल राजपूत तो. याला ते ऐकणेही कठीण गेले. त्याचे डोळे अश्रूंनी भरले. तो म्हणाला, राजासाहेब, तुम्ही असं म्हणावं हा तुमचा मोठेपणा, पण तुम्हीच म्हणाला भाऊ मानलं. तुम्हीच मला भाऊ मानलं. संकटकाळी भावाला सोडणं हा राजपुतांचा धर्म नाही. राजे, मी तुम्हाला वाऱ्यावर सोडू शकणार नाही. जे व्हायचं ते आपणा दोघांचं होईल. रामसिंग सरळ मनाचा होता. त्याला कसं समजावून सांगायचं हेच राजांना कळेना. रामसिंग म्हणाला, राजाजी, पहारे बसले म्हणून तुम्ही काळजी करू नका. माझी विश्वासाची माणसं तेजसिंग, अर्जुनजी, सुखसिंग, नाथावाट हे तुमच्या पहाऱ्यावर आहेत. डोळ्यात तेल घालून ते तुम्हाला जपतील. राजांनी निश्वास सोडला. रामसिंग राजांचा निरोप घेऊन गेला. राजांनी आपली सारी माणसं गोळा केली. आता यापुढे प्रत्येक दिवसाला मोल आहे हे राजांनी जाणले होते. राजे आपले बेत सांगत होते. राजांच्या साथीदारांच्या चेहऱ्यावर ते ऐकून बाळसे चढत होते. दुसऱ्या दिवशी रामसिंग डेऱ्यात आला. त्याने राजांची उग्र संतापी प्रकृती पाहिली. राजे संतापले होते. हिरोजी, निराजी ही मंडळी हात बांधून अपराधी चेहऱ्याने समोर उभी होती. राजे ओरडले, चालते वा, मला कोणाची जरुरी नाही. माझ्याजवळ कोणी राहण्याची गरज नाही. खालच्या मानाने सारे बाहेर गेले. रामसिंग थक्क होऊन म्हणाला, राजासाहेब, काय चालवलं हे? आपल्या विश्वासाच्या माणसांची जेव्हा अत्यंत गरज, तेव्हा त्यांना घालवून देता? कसली गरज? इथे परमेश्वराखेरीज कोणाचं काय चालणार? परमुलकात परस्वाधीन बनलो मी. जे व्हायचं ते होऊ दे. बिचारे ते आणखीन गुंततील. रामसिंगाने राजांना शांत केलं. तो तंबू बाहेर आला तेव्हा राजांच्या लोकांनी तंबू पाडले होते. त्यांनी रामसिंगाला सांगितले, आम्ही जातो. रामसिंग निराजीपंतांना म्हणाला, पंत, राजे माझंही ऐकत नाही. तुम्ही या लोकांना जाऊ देऊ नका. माझे ऐका. या लोकांना इथले मुक्काम हलवून माझ्या तळामागे बागेत राहायला सांगा. निराजी सुन्न झाले. राजे एक रचित होते आणि रामसिंग प्रेमापोटी त्यातच नेमका खो घालीत होता. निराजीपंतांनी राजांच्या माणसांना बागेत उतरण्यास सांगितले. राजांना हसावं की रडावं तेच कळेना. ते म्हणाले, पंत, या राजपुतांना डोकं फार कमी. भावना विवश होणं एवढंच यांना माहीत. असं नसतं तर कशाला बिचारे पिढ्यानपिढ्या बादशहाची सेवा करीत बसले असते. सकाळी राजांनी फुलाद खानाला बोलावून घेतले. फुलाद खान येताच राजांनी त्याला मोठ्या मानाने बसून घेतले. फुलाद खान राजांच्या वर्तनाने चकित झाला. राजे हसत म्हणाले, फुलाद खान, आमच्या मनात तुमच्याविषयी काही नाही. तुम्ही हुकुमाचे बंदे. तुम्ही आपलं कर्तव्य करता. राजासाहेब, तुम्ही समजूतदार म्हणून असू दे. राजे म्हणाले, आज आम्ही एका कामासाठी तुम्हाला त्रास दिला. फुलाद खान सावध झाला. त्याने विचारले, कसलं काम? मी तर आता कैदेत पडलो. एवढ्या दूर मी आलेला. माझ्या एवढ्या माणसांचा खर्च मला निभत नाही. तुम्ही माझी विनंती बादशहांना कळवा. आवश्यक तेवढी 10-12 माणसं ठेवून बाकीचे मी माझ्या मुलकात त्यांच्या घरी पाठवावे म्हणून. सिद्धी फुलाद खानचे डोळे आनंदाने चमकले. त्याने औरंगजेबाला राजांची विनंती सांगितली. राजांची माणसे जाणार हे कळताच औरंगजेबाला आनंद झाला. त्याने राजांच्या शेकडो माणसांना आग्र्याबाहेर जाण्याचे परवाने पाठवून दिले. शिवाजीने ही चाल का करावी याचा विचार औरंगजेब करीत होता. शिवाजीच्या प्रत्येक गोष्टीवर त्याचे बारीक लक्ष होते. मागे शिवाजीने हत्ती खरीदल्याचे कळताच त्याने कसून चौकशी केली होती. आपली आहेत ती माणसे पाठवून शिवाजी मुठभर लोकांशी राहू इच्छितो हे औरंगजेबाच्या बुद्धीला पटेना. त्याने तातडीने साऱ्या परवानग्यांना हुकूम पाठवले. जर आग्र्याहून शिवाजी पळाला तर त्याला दिसेल तिथं अडकवून ठेवण्याची खबरदारी घ्या. बादशहाकडूनच हुकूम आल्याने रामसिंगाचा नाईलाज झाला. साऱ्यांनी राजांचा जड अंतकरणाने निरोप घेतला. त्यात महादेवही होता. अनेक नजरबाज होते. फार दिवसांनी एक गोष्ट मनासारखी झाली होती. औरंगजेब जयसिंगाच्या उत्तराची वाट पाहत होता. जयसिंगाचे पत्र आले, पण त्यात त्याने शिवाजीच्या जीवाला जपण्याचा सल्ला दिला होता. औरंगजेब विचार करीत असता एके दिवशी शिवाजीचा निरोप आला. शिवाजी राजांना बैरागी व्हायचे होते. त्यांचे मन विटले होते. काशीला जाऊन संन्यास घ्यायची परवानगी त्यांनी मागितली होती. ते ऐकून औरंगजेब हसला. त्याने निरोपाचे उत्तर दिले, राजांना जर बैरागी व्हायचे असेल तर त्याला माझी काही हरकत नाही.
संन्यासाला कुठंही राहिलं तरी सारखंच त्यांनी इलाहाबादला जाऊन माझ्या किल्ल्यात राहावं. तिथं माझा सुभेदार बहादूर खान आहे, तो राजांच्यावर चांगली नजर ठेवील. राजांनी तिथं सुखाने ईश्वर चिंतन करावं. राजांचा संन्यास घेण्याचा मार्ग ढासळला. 2 मास होत आले तरी काही घडत नव्हते. एके दिवशी कवींद्र परमानंद अलाहाबादेच्या एका विद्वान ब्राह्मण कवीला घेऊन आले. त्यांचे नाव होते कवकलश. राजांनी कवकलशाला ठेवून घेतले. खूप रात्र होईपर्यंत बोलणी झाली. 2 दिवसांनी कवी परमानंदांची त्यांनी रवानगी केली. त्यांना आपली हत्ती बक्षीस दिली. कवकलशालाही सन्मानाची बिदागी मिळाली. औरंगजेबाला ते कळले. राजे आता खरोखरच विरक्त बनत आहेत असे त्याला भासले. आग्र्यात पावसाच्या तुरळक सरी पडत होत्या. उष्मा शतपटीने वाढत होता. राजांना आकाशातले ढग पाहून आठवत होता आपला मुलूक, ती गर्द राई, हिरव्या मखमलीने आच्छादलेले पर्वत आता मुसळधार पावसात गड न्हात असतील. कड्यांवरून कोसळणाऱ्या प्रपातांचा श्वेत प्रवाह नजरेचे प्रारणे फेडीत असे. धुक्यांच्या विरळ वस्त्राने गडांच्या माथ्यावर मायेचा पदर धरला असे. मायेचा पदर? मासाहेब, कशी दिवस कंटीत असेल ती माऊली. राजांनी डोळ्यांच्या कडा पुसल्या. त्यांनी पाहिले संभाजीराजे बिछाणावर झोपले होते. त्यांच्या अंगावर काही पांघरूण नव्हते. हिरोजीला राजे म्हणाले, हिरोजी, बाळराजांची शाल कुठे आहे? उकडतं म्हणून घातली नाही अंगावर, पण तिच्याशिवाय बाळराजांना चांगली झोप येत नाही. राजांनी उठून शाल घेतली. क्षणभर हातात ती शाल घोळवीत राहिले आणि त्यांनी ती शाल बाळराजांच्या अंगावर टाकली. बाळराजांची चाळवाचाळव झाली आणि परत ते शांतपणे झोपी गेले. पहारेकऱ्यांचे आवाज उठत होते. राजे बाळराजांच्या शेजारी झोपले. डोळे मिटत नव्हते. डेऱ्याच्या दाराशी तलवार उशाला घेऊन हिरोजी आडवा झाला होता. मदारीने विचारले, पाय रगडू? नको मदारी, झोप तू, आम्ही पण झोपतो. मदारी समया शांत करीत होता. जळत राहिलेल्या समईच्या 1-2 वातींचा उजेड अंधाराची भयानता वाढवित होता. राजे पडल्या जागेवरूनच त्या वातींकडे पाहत होते. राजांचे मन बैचेन झाले होते. अनेक विचारांचे काहूर मनात उठले होते. माणूस स्वतःला जाणता समजतो. केवढा अहंकार! दक्षिणेच्या सुभेदारीचं स्वप्न घेऊन आपण आग्र्यात आलो. आलमगिरीची मर्जी संपादन करून सुभेदारी घ्यावी आणि मिर्झा रजे दिलेर खान यांचा शह उठताच परत स्वराज्याच्या खटपटीस लागावं हा आमचा मनसुबा दूरच राहिला आणि आम्ही बादशाच्या कपट नीतीला मात्र बळी पडलो. राजांना आपल्या विचारांचे हसू आले. नीती अनिती ठरवायची कुणी? ज्याच्या साम्राज्याविरुद्ध आम्ही लढत देण्यासाठी उभे राहिलो त्या औरंगजेबानं आमची गय का करावी? आणि दक्षिणेची सुभेदारी तो देईल तरी कसा? खुद्द आपल्याच भावांना कठोर शासन करणारा हा औरंगजेब, आपल्या पित्याला विष घालताना ज्याचे हात थरथरले नाहीत तो आलमगीर आमच्या बाबतीत रहेमदिल होईल कसा? आजवर औरंगजेबानं आम्हाला जिवंत का ठेवलं? खास काहीतरी मोठी गल्लत होत आहे. देवानंच आलमगीराच्या मनात काहीतरी गोंधळ निर्माण केलेला दिसतो. नाहीतर तो निर्णय करायला त्याला एवढा वेळ लागला नसता. औरंगजेब पक्का राजकारणी. राजकारणात वेळेला फार महत्त्व असतं. कैक निर्णय वेळेच्या वेळीच अंमलात आणले नाही तर आयुष्यभर पश्चाताप करण्याची पाळी येते. हे माहीत असताना औरंगजेब आमच्या बाबतीत स्वस्थ कसा? आमचंच देव बलवत्तर, म्हणूनच हे घडत असावं. तसं असेल तर आई मार्ग का दाखवीत नाही? राजे सावकाश पलंगावरून उठले. त्यांची नजर शांतपणे झोपी गेलेल्या संभाजीराजांकडे गेली. किती निर्धास्तपणे झोपलाय. या अजानमानाला पहाऱ्याची जाणीव नाही, कैदेची फिकीर नाही, मृत्यूच्या टांगत्या तलवारीची भीती नाही. पालकाच्या भरवशावर किती शांतपणे उरा झोपू शकतात. मग आम्हालाच पालकाचा विश्वास का नसावा? मासाहेब, आधीच वार्धक्यानं थकलेल्या त्यांच्या चितेला पारावर नसेल. देवाच्या पायाशी धरणं करून ती माऊली अश्रू ढाळीत नवस बोलत झुरत असेल. दुर्दैवानं आमचं इथंच काही बरं वाईट झालं तर? राजांना तो विचार सहन होईना. जिजाबाईंच्या आठवणीने त्यांचे मन कातर बनले. त्याच बैचणीत ते फेऱ्या घालीत होते. मुलखापासून केवढे दूर आम्ही शत्रूच्या गोटात येऊन सापडलो. या वेळेला गडावर केवढी चिंता वाढली असेल. आणाजी, मोरोपंत, प्रतापराव, तानाजी ही सारी माणसं काय करीत असतील? दररोज नवीन अफवा उठत असतील. मनाच्या
जुतलं आमचं जीवन मरणाचं पारडं दररोज हेलावत असेल. कदाचित आमचे नजरबाज आग्र्यापर्यंत येऊन पोहोचलेही असतील. आम्ही शत्रुहाती सापडलं हे जाणून आमच्या माघारी बंडावा तर झाला नसेल. त्या विचाराबरोबर राजांची पावले थांबली. क्षणात चेहऱ्यावर स्मित उजळले. बंडावा कोण करणार? कोणाविरुद्ध? आणाजी मोरोपंत प्रतापराव तानाजी? नावं घ्यावी तेवढी थोडी. ही माणसं बंडावा करणार? अशक्य. उलट पुरंदरच्या तहानं कमजोर झालेलं राज्य सावरता सावरता बिचारे थकत असतील. खोट्या धीराच्या शब्दांनी मासाहेबांना आणि फौजेला धीर देत बिचारे दिवस कंटत असतील. राजांनी परत पावले उचलली. येताना मारे एटीने आमच्याबरोबर आम्ही खास विश्वासाची 1000 आसामी आणली. त्यांना या संकटातून बाहेर काढण्यात यश मिळालं ही देवाची कृपा. बिचारा रामसिंगाच्या ध्यानी आलं नाही, पण ही 1000 माणसं आमच्या 1000 वाटांवर अहोरात्र नजर ठेवून आमच्यासाठी तिष्ठत असतील. राजांची मुद्रा करारी बनली. या संकटातून आम्हाला सुटायला हवं. पण कसं? कसं? राजे विचारात गुंतले. मनात शब्द उतरत होते. केल्याने होते आहे रे, ते आधी केलेचे पाहिजे. समर्थांच्या आठवणीने राजांना धीर आला. साऱ्या विचारांचे रूपच पालटले. फरमानाचा स्वीकार करून आम्ही मासाहेबांच्या सामोरे गेलो होतो. भोगल्या अपमानानं संतापलेल्या आम्हाला मासाहेबांनी सांगितलं होतं, राजे स्वतःच्या पराजयाचं जरा कौतुक करा. तेही परमेश्वरी वरदानच असतं. त्यानं पाठवलेली संकट जे धीरानं सहन करतात, सोसतात, त्यांनाच भविष्यकाळ उज्ज्वल असतो, असं पोथ्या पुराणं सांगतात. श्रद्धेनं आणि डोळसपणानं या संकटाकडे पाहिलं तर साऱ्या वाटा दिसू लागतात. त्या आठवणीने राजांना धीर आला. त्यांच्या विचारांना एक वेगळीच दिशा गवसली. लाक्षागृहातून जर पांडव सुटतात तर मग आम्हाला तोच मार्ग का सुचू नये? कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला एवढा पहारा असताही वासुदेवांनी साध्या टोपलीच्या आधारानं श्रीकृष्णांना बंदीशाळेतून बाहेर काढलंच ना. त्यांच्याच कृपेने पहारेकऱ्यांना निद्रा लागली, कुलपाचे बंध सुटले, भरल्या नदीनं वाट दिली. आलमगीर विचारांच्या आहारी जाऊन आम्हाला आजवर जिवंत ठेवतो ही त्याचीच कृपा असली पाहिजे. आम्ही फक्त आधीच मोकळा असलेला मार्ग शोधायला हवा. राजांनी समईकडे पाहिले. एक वात मंदावत होती. राजे पुढे झाले. त्यांनी दोन्ही वाती पुढे सरकविल्या. वाती फरफरत मोठ्या झाल्या. त्या वाढत्या प्रकाशात राजांच्या मुखावरचे समाधान उजळले होते. सकाळच्या वेळी राजे सर्वांशी प्रसन्नपणे बोलत होते. निराजी पंत, हिरोजी फर्जंद यांच्यासारख्या जाणत्यांना तो बदललेला भाव पाहून बरे वाटले, खूप बरे वाटले. निराश मनात आशेची पालवी उमटली. राजे सर्वांसह मोकळेपणाने बोलत बसले असता रामसिंग आल्याची वर्दी झाली. राजाने रामसिंगाचे स्वागत केले. रामसिंग, दरबारची काय खबर? सर्व ठीक आहे. आलमगिरांच्या कृपेनं आम्हीही इथे निर्धास्त बनलो आहो. जी. रामसिंग चकित झाला. राजे हसले. रामसिंग, एवढं आश्चर्य वाटायला काय झालं? आम्ही आयुष्यात कधी निर्धास्त नव्हतो, एवढे इथे आहो. एवढा कडेकोट पहारा असताना माणसाला काळजी कसली? कैदेसारखं सुख नसतं रामसिंग. राजांनी एकदम विचारले. रामसिंग, आमच्या जबाबदारीतून सुटका करून घेतलीत की नाही? जी, अजून नाही. रामसिंग, तुम्ही आम्हाला लहान भावासारखे. तुम्ही आमच्यासाठी हा धोका पत्करू नका. बोलून चालून ते बादशहा. त्यांची केव्हा लहर फिरेल, कोणत्या कारणानं इतराजी होईल ते सांगता येणं कठीण. रामसिंग थोडा विचारात पडला. त्याचा तो भाव पाहून राजांना बरे वाटले. विषय बदली त्यांनी गोपीनाथ पंतांना विचारले. पंत, युवराज कुठे आहेत? गोपीनाथ पंतांनी हसून उत्तर दिले. मगा ते फुलाद खानाबरोबर पहारा पाहत होते. त्या उत्तराने राजे खळखळून हसले. सुरेख. आम्ही कैदेत आणि युवराज मात्र मोकळे. उलट तेच आमचे पहारे पाहतात. भाग्यवान आहेत. रामसिंग हसण्यात सामील झाला. खरं आहे राजे, युवराज खरेच भाग्यवान आहेत. आलमगिरांना त्यांचा खूप लळा आहे. आजही त्यांना घेऊन येण्याची आज्ञा झाली आहे. आणि राजे, युवराजांनी माझं घर तर आपलंसं केलं आहे. छान. आलमगीर कृपाळू आहेत, मनाचे मोठे आहेत. त्यांनी तर शत्रूच्या मुलाला एवढ्या मायेनं कुणी वागवलं असतं? राजांचा आनंद पाहून रामसिंग म्हणाला. राजासाहेब, एक विनंती आहे.
असं परख्यासारखं बोलायचं नाही. रामसिंग, एकदा तसं ठरलं ना, सांगा. आपल्या दक्षिणेत मनूची भेटले होते. मनूची? जी. पिताजीच्या तोफखान्यावर ते अधिकारी होते. परदेशी आहेत. त्यांची आणि आपली पुरंदरला ओळख झाली होती. राजाला एकदम आठवलं. वाह, लाख माणूस, आम्ही जरूर त्यांना ओळखतो. नव्हे, आमची दोस्ती आहे. चिंतेच्या दिवसात त्यांचा सहवास आम्हाला सुखावं वाटला. कुठं आहेत ते? इथे आलेत? जी नाही. पण त्यांनी ओळखपत्र देऊन एक कलावंत पाठवला आहे. कलावंत? जी, चितारी आहे. दरबारी अनेक जणांची त्यानं चित्र काढली आहेत. आलमगिरांनी त्यांना आपल्याला भेटायची इजाजत दिली आहे. बादशाह कृपाळू आहेत. त्या कलावंताचं नाव काय? मीर हसन. आलेत? जी, बोलवा. थोड्याच वेळात मीर हसन राजांच्या समोर आले. रामसिंगाला राजांना मीर हसनने मुजरे केले. मीर हसनने राजांना मनूचीचे पत्र सादर केले. त्यात मनूचीने मीर हसनला राजांची छबी काढण्याची विनंती केली होती. पत्राचा मजकूर जाणून घेताच राजांनी मीर हसनकडे पाहिले. सडपातळ देहाचा, हसऱ्या नजरेचा मीर हसन राजांच्या मान्यतेची वाट पाहत होता. राजांची नजर रामसिंगाकडे वळली. रामसिंग, काय योग असतात पहा. जेव्हा आम्ही पुरंदरचा तह करून शरणागती स्वीकारली तेव्हा तिथं आम्हाला उत्तरेचे पंडित शिवराम भेटले. त्यांनी आग्रह करून आमची कुंडली घेतली. 1.5 वर्षानंतर आमचे मनोरथ सिद्धीला जातील असं भविष्य वर्तवलं. संकटात सापडलेल्या जीवांना अशा गोष्टींचा मोठा आधार वाटतो. मनोरथ दूरच राहिले, उलट आम्ही जिवंत सुटणं कठीण होऊन बसलं आणि इथं कैदेत असता मनूचीचं पत्र घेऊन हे चितारी येतात. कैक वेळा देव देखील भारी क्रूर थट्टा करीत असतो. पण राजांची ती गंभीर मुद्रा फार काळ टिकली नाही. ते एकदम हसले. कदाचित या दैवयोगाला निराळच कारण असावं. आम्ही ते राहिलो नाही तर आमची छबी निश्चित मागे राहील. राजे हसले, पण रामसिंग हसला नाही. राजांच्या बोलण्याने तो बैचेन झाला होता. राजे सावध झाले. त्याच सहजतेने ते म्हणाले, रामसिंग, चिंता कसली? एक ना एक दिवस मृत्यू गाठणारच. इथं आमचा शेवट झाला तर हे चित्र मागे राहील, नाही का? रामसिंगच्या मनावरचे ओझे उतरले. राजासाहेबांनी असं बोलू नये. कदाचित जहापणाची. हा रामसिंग, नशिबात असेल ते सारं होऊन जाईल. या कलावंतांना केव्हाही यायला सांगा. त्यांना आमचं चित्र काढू देत. तेवढाच वेळ आमचा चांगला जाईल. दुसऱ्या दिवशीपासून मीर हसन राजांच्याकडे येऊ लागला. चित्र काढू लागला. सारे कौतुकाने ते पाहत होते. राजे मोकळ्या मनाने मीर हसन बरोबर बोलत होते. उलटणाऱ्या दिवसांबरोबर राजांचा प्रसन्न भाव वाढत होता. पण रामसिंगाला संकटाचे डोंगर दिसत होते. मिर्झा राजांनी कोठून या शिवाजीची जोखीम पत्करली आणि आग्र्याची जोखीम आपल्यावर टाकली असे त्याला झाले होते. मध्यंतरी बादशाहच्या मनात खुद्द आपण दक्षिणेत विजापूर मोहिमेवर जावे असे आले होते. रामसिंगावर शिवाजीची जबाबदारी टाकून दक्षिणेत उतरावे असा त्याचा इरादा होता. पण रामसिंगाला मिर्झा राजांनी शिवाजीची जबाबदारी न स्वीकारता बादशहाबरोबर दक्षिणेत उतरण्याचा सल्ला दिला होता. शिवाजी राजांचा उपदेश त्यांच्या ध्यानी येत होता. जामिनकीतून मुक्तता करून घ्यावी हा राजांचा वारंवार सल्ला त्याला आता पटू लागला होता. औरंगजेबाने प्रथम रामसिंगांच्या विनंतीकडे लक्ष दिले नाही, पण नंतर त्याने ते मान्य केले आणि रामसिंगाला शिवाजीच्या जामिनकीतून मोकळे केले. रामसिंगाला मोठा भार उतरल्याचे समाधान झाले. राजांना ती बातमी रामसिंगाने सांगताच खूप हलके वाटले. राजांना आता आपले मार्ग संपूर्णपणे मोकळे होते. रामसिंगाच्या शपथेतून आता ते मोकळे झाले होते. एके दिवशी मीर हसन पुरे झालेले चित्र राजांना दाखवण्यासाठी घेऊन आला. राजे ते चित्र मोठ्या कौतुकाने पाहत होते. चित्रात राजे आपल्या खास पोशाखात अश्वारूढ झालेले दिसत होते. संगे अनेक भालाई दाखवले होते. त्यात अनेक मुसलमानही दिसत होते. मीर हसन, तुमच्या कलेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आमचं रूप हुबेहूब टिपलं. पण एवढे मोगल सरदार आमच्या बरोबर आले कुठून? हुजूर, आपण रामसिंगांच्या सह शाही दरबारी जाताना मी पाहिलं होतं. ते सारं तसंच मनात होतं. वाह, सुरेख. निराजी पंतांनी मानवस्त्रे आणली. राजांनी मीर हसनला मानवस्त्र आणि विपुल द्रव्य देऊन गौरविले. मीर हसनने राजांचे चित्र राजांना नजर केली. मीर हसन, ही कलाकृती तुमच्याच जवळ राहू देत. हवं तर हे चित्र मनूचींना द्या. आमची आठवण म्हणून ते जतन करतील. राजांनी मोठ्या सन्मानाने मीर हसनला निरोप दिला.
त्यानंतर थोड्याच दिवसात